नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे सुप्रियाला सुद्धा आता अरेस्ट करून ठेवलेले असते. सुप्रियाला एका लॉकअपमध्ये आणि दुसऱ्या लॉकअपमध्ये दिनकर काका आणि सविता काकू असतात. तेव्हा इथे आता लॉकअपमधून सुद्धा सुप्रिया इथे दिनकर काका आणि काकूंना घाबरवत असते. त्यांना ती मारण्याची धमकी देत असते. म्हणते की तुला तुला आणि लवकरच तुम्हाला मारून टाकणार, असं ती आता हाताने खाणाखुणा करत असते. तिला त्यांना फेकून मारायला काही मिळत नाही. तेव्हा तिथे मडक्यावरती जो पेला ठेवलेला असतो तो उचलते आणि तो सुद्धा काका काकूंना फेकून मारते. तर इकडे सुप्रियाने आता काका काकूंना मारण्याचा प्लॅनच केलेला असतो. तिची त्यांच्याबरोबर काय दुश्मनी आहे अजूनपर्यंत तरी आपल्याला कळलेली नाही आहे, कारण ते सगळं सस्पेन्स आहे. पण नक्की इथे सुप्रिया त्यांना का मारण्याचा प्लॅन करते हे काही कळत नाही आहे. ती फक्त एवढंच म्हणते की त्यांनी माझ्या बहिणीला मारले, त्यांनी माझ्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर त्यांना आपल्या सुनेला मारायचं असतं तर त्यांनी जाऊन आता गॅस केंद्रामध्ये 2-3 वेळा कंप्लेंट का केली असती. पण इथे प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टीचा आता सुप्रिया विचार करत नाही आहे. आणि तेवढ्यातच तिथे आता सावंत मॅडम येतात आणि सुप्रियाला म्हणतात की चल माझ्याबरोबर चल. तेव्हा सुप्रिया म्हणते कुठे घेऊन जाताय तुम्ही मला, काय तुमचा मनमानी कारभार चालला आहे, ती पोलीस स्टेशन काय तुमच्या घरचं आहे का, हे बघा मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा सावंत मॅडम म्हणतात की हे बघ जास्त काही बोलू नकोस, कळलं ना, तुला मी विचारत नाही, आमच्याबरोबर चल, आदेश दिलाय तुला तेव्हा आमच्याबरोबर यायचं, चल तुला चौकशीला घेऊन जाते, काय तुला दादर फिरायला नेत नाही आहे. असं इकडे आता सावंत मॅडमसुद्धा खूपच छान पद्धतीने तिला उत्तर देतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अंकुश आणि अबोली दोघेही जण आलेले असतात. तेव्हा इथे आता सुप्रियाला ते लोक प्रश्न विचारत असतात. सुप्रियाला म्हणत असतात की काय चाललं आहे तुझं, पोलीस स्टेशनमध्ये ही कशी भाषा वापरतेस, हे बघ शांतपणे आता आम्ही तुला जे प्रश्न विचारू ना त्या प्रश्नांची तू उत्तरं दे, कळलं ना तुला. आणि तिथे आता टेप रेकॉर्डर ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये सुप्रियाचं सगळं बोलणं हे रेकॉर्ड होणार असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अबोली तिला विचारते की सुप्रिया हे सगळं तू का करतेस, म्हणजे हे सगळं करून तुला काय मिळतं आहे, तू दिनकर काका आणि काकूंना मारण्याचा प्रयत्न का करतेस, आणि तुझी भाची पौर्णिमाची मुलगी कुठे आहे, सुप्रिया तू कुठे ठेवलेस बरं पौर्णिमाच्या मुलीला ते सुद्धा सांग. तेव्हा सुप्रिया म्हणते माझ्याकडे नाही आहे माझी भाची, ती त्या म्हाताऱ्याला विचारा ना, त्यांच्याकडेच होती ती. तेव्हा अबोली म्हणते खोटं बोलू नकोस, काका काकूंनी सांगितलं आहे ज्या वेळेला पौर्णिमाचं असं झालं त्याच वेळेला तू तुझ्या भाचीला घेऊन तिथून निघाली होतीस ना. तेव्हा सुप्रिया म्हणते हे कुणी सांगितलं तुम्हाला, मी असं काही केलेलं नाही आहे, कळलं ना, त्या म्हाताऱ्याला विचारा तुम्ही की माझी भाची कुठे आहे ते, त्यांनी तिला कुठेतरी लपून ठेवलं आहे. तेव्हा अबोली म्हणते खोटं बोलू नकोस, कळलं ना, काका काकूने आम्हाला सांगितलं आहे की तू घेऊन गेली होतीस म्हणून पौर्णिमाच्या मुलीला. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते एकदा सांगून तुम्हाला ऐकू येत नाही का, मला नाही माहिती की ते कुठे आहे माझी भाची, त्या म्हाताऱ्याला विचार ना, आणि तू काय गं मला विचारतेस प्रश्न, तू त्या म्हाताऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेस ना, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस, मग मी तुला तर अजिबातच सांगणार नाही, तू एक नंबरची खोटाडी आहेस, खोटाडी म्हणजे खोटाडी. तेव्हा अबोली म्हणते कसं असतं ना सुप्रिया, जेव्हा आपण खरं बोलतो ना तेव्हा समोरचा माणूस आपल्याला खोटाडाच म्हणतो, कारण आपण खरं बोलतोय हे त्याला बरोबर माहिती असतं. मी जर खोटाडी असते ना तर तू अशी मला बोललीच नसतीस, कळलं तुला. आता खरं खरं सांग कुठे आहे पौर्णिमाची मुलगी, आणि काका काकूंना मारण्याचा प्लॅन तू का केला होतास, का त्या माणसांना सुपारी दिली होतीस ना, हे सगळं खरं खरं सांग. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते मला तर इथून फक्त बाहेर पडू दे, त्या म्हाताऱ्याचा कसा काटा काढते ना बघाच तुम्ही, त्यांना संपवल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही आहे, कळलं. तेव्हा अंकुश म्हणत असतो सुप्रिया कसं आहे ना, जर आम्ही ठरवलं तर आम्ही एका मिनिटामध्ये गुन्हेगारीला मुळासकट उपटून फेकून देऊ शकतो, पण कसं असतं ना गुन्हेगारांना आम्ही सुधारण्याचा एक चान्स नक्कीच देतो, म्हणूनच तर तुला इथे आम्ही बसवलं आहे, आणि म्हणूनच तू आमच्यासमोर इथे बसून पोलीस स्टेशनमध्ये असताना तू त्या दोघांना मारण्याचा इथे प्लॅन तयार करतेस आमच्यासमोर, आणि तू हिंमत करू शकतेस आमच्याजवळ बोलण्याची, पण आम्ही जर ठरवलं तर काय करू शकतो तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की आता खरं खरं सांग की पौर्णिमाची मुलगी कुठे आहे, आणि तू दिनकर काका आणि इथे सविता यांना मारण्याचा का प्लॅन केला होतास, का सुपारी दिली होतीस, हे सत्य तू आम्हाला आत्ताच्या आत्ता सांगायचं, नाहीतर मी आता तुझ्यावरती इथे पौर्णिमाच्या मुलीचं अपहरण केल्याच्या गुन्ह्याखाली मी तुला लगेच इथे अरेस्ट करू शकतो, आणि सविता काकू आणि दिनकर काका यांना तू मारण्याची जी काही सुपारी दिली होतीस ना त्याचा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.
तेव्हा आता तू ठरव तुला काय करायचं आहे, ते सत्य सांगायचं आहे की नाही, असं अंकुश आता इकडे सुप्रियाला म्हणत असतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, तुम्ही काही करा पण मी आता काही बोलणार नाही आहे, मला माहितीच नाही आहे माझी भाची कुठे आहे. अबोली म्हणते, सुप्रिया असं का करतेस तू, तुला बरोबर माहिती आहे की पौर्णिमाची मुलगी कुठे आहे. काका काकूंना मारण्याचा प्लॅन का करतेस तू. जर तुला सगळं सत्य माहिती आहे तर तू का सांगत नाही आहेस आम्हाला. हे बघ आम्ही सगळेजण काळजीत आहोत, तिचे आजी आजोबा काळजीत आहेत, आम्हीसुद्धा काळजीत आहोत ना. सांग ना कुठे पौर्णिमाची मुलगी. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी का सांगू गं तुला, तू तर त्या म्हाताऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेस ना. मग तू जर इथे बचाव पक्षाचा वकील आहेस तर तुला मी इथे काही सांगू शकणार नाही आहे. कारण का तुला काही सांगणं मला बंधनकारक नाही आहे, मी नाही सांगू शकत तुला काहीच. तेव्हा इथे आता सुप्रियाला सुद्धा कायदा कळत असतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अरे वा, कायद्याची खूपच समज दिसते तुला. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, मला सगळं काही कळलं ना, कायद्याचा अभ्यास करायची गरज नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, बरोबर, कारण कायदा जेवढा पोलिसांना कळतो तेवढा गुन्हेगारांना कळतोच, आणि तू गुन्हेगार आहेस ना हे सुद्धा मला माहिती आहे सुप्रिया. 2 वेळा तू शिक्षा भोगून आलीस ना, जेलमध्ये जाऊन आलीस तू, मला तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळाली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो मनवा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा इथे आता क्रिश येतो. क्रिशचं मूड आता इथे खूपच जास्त रोमॅन्टिक असतो. तो आता येतो आणि मनवाला मागून पकडणार. मनवा म्हणते, क्रिश हे काय करतोयस तू. तेव्हा क्रिश म्हणतो, काय करतोय काय, माझ्या बायकोलाच मिठी मारतोय ना. तेव्हा ती म्हणते, अरे कोणी बघेल ना. तेव्हा क्रिश म्हणत असतो, कोण बघणार आहे आता. अंकुश सर आणि अबोली दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आहेत, आई तर मार्केटमध्ये गेल्यात, घरामध्ये फक्त तू आणि मी. मग आता माझ्या हक्काच्या बायकोला जर मी मिठी मारली तर ह्याच्यामध्ये मी चुकीचं काय करतोय. तेव्हा इथे आता क्रिश पुन्हा तिला इकडे आता मिठी मारणार. तेवढ्यातच तिथे कोण असते, राघू. राघू हे सगळं बघत असते आणि ती मनामध्ये म्हणत असते की मनवा, अगं हे काय करतेस तू, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावून घेतलंस. आणि क्रिश, जेवढं प्रेम ह्या मनवावरती करतोयस ना, तेवढं जर थोडं मला दिलं असतंस ना तर अशी परिस्थिती निर्माणच झाली नसती, कळलं का रे. तेव्हा इथे आता राघू म्हणते, मनवा तुला तर मी आता सोडणारच नाही आहे, आता बघ मी काय करते ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मनवाचं लक्ष जातं. ते म्हणते, राघू अगं तू कधी आलीस राघू, ये ना, ये बस इथे बस, मी पोहेच करते, बस ना तू, तुला पोहे देते. तेव्हा इकडे आता क्रिशला फोन आलेला असतो रमाचा. रमाकडे खूप साऱ्या भाजीच्या जड पिशव्या असतात, सामानाच्या पिशव्या असतात. तेव्हा ती क्रिशला फोन करते आणि म्हणते की जरा येतोयस का, मी इथे गेटपर्यंत आले, जरा या माझ्या हातातल्या थोड्या जड पिशव्या बरं घे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो क्रिश मनवाला म्हणतो की मनवा मी आलोच, आई आल्यात तिथे मार्केटमधून, त्यांच्या हातामध्ये जड पिशव्या आहेत, त्या मी घेऊन येतो. तेव्हा मनवा म्हणते की ठीक आहे तू ये. राघू तू बस ना इथे, तू जर सांगितलं असतंस ना की तुला काही नाश्ता वगैरे हवा आहे तर मी पोहे आधीच बनवून ठेवले असते, पण तू बस, पोहे मी पटकन बनवते आणि तुलासुद्धा देते. राघू तुला जर काही हवं असेल ना खायला वगैरे तर मला सांगत जा, मी तुला बनवून देत जाईन. तेव्हा राघू म्हणते, अच्छा माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावून घेतलेस, माझा नवरा माझ्यापासून दूर केलास आणि आता माझी ही अशी खोटी खोटी काळजी दाखवतेस का तू. मला माहिती आहे गं तुला काही माझी काळजी वगैरे नाही आहे, हे सगळं तू फक्त देखावा करतेस. त्यानंतरला राघू जाते आणि दरवाजा तर बंद करते आणि म्हणते की मनवा आता मी तुला सोडणार नाही आहे, आता मी तुला आहे ना चांगली शिक्षा देणार आहे. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेऊन तू आनंदी आहेस ना, माझा विचार नाही केलास तू, पण आता मी सुद्धा तुझा विचार करणार नाही आहे, बघ मी आता काय करते ते. राघूने दरवाजा बंद केलेला असतो. तिच्या मनामध्ये सुडाची भावना पुन्हा निर्माण झालेली असते. मनवाला आत्ताच्या आता संपवायचं असं तिच्या मनामध्ये आलेलं असतं. राघूने आता स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलेला असतो. जेवढा वेळ इथे आता ती म्हणते की क्रिश तू मला दिला असतास, तेवढाच वेळ जर इथे राघूने सुद्धा क्रिशला दिला असता, त्याला समजून घेतलं असतं, त्याचं ड्युटी टायमिंग समजून घेतलं असतं तर तिचा संसार मोडला नसता. पण तिला इथे आता स्वराज हवा होता ना, तेव्हा स्वराजसाठी तिने क्रिशला इथे अगदी कुत्र्यात जमा केलं. क्रिशला ते हळूच करायची, त्याला भाव द्यायची नाही, त्याला इतकं महत्त्व द्यायची नाही. डिवोर्स घेण्यासाठी तर ती तडफडत होती. त्यानंतर इकडे आता राघू चाकू हातामध्ये घेते मनवाला मारायला. मनवा म्हणते तुला काही हवं आहे का. तेव्हा इथे राघूने आता हातामध्ये चाकू घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे अंकुश म्हणत असतो की जे काय विचारलं जात आहे तुला पौर्णिमा, त्याचं उत्तर दे, नाहीतर इथे आता 2 गुन्हे दाखल झाले ना तर तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल, कळलं ना. आणि मी त्याची पुरेपूर काळजी घेईन की तुला कशी इथे शिक्षा भोगावी लागेल बघच तू. तेव्हा आता खरं सांग
की नक्की तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे ते. पौर्णिमाची मुलगी कुठे आहे? दिनकर काकूंना मारण्याचा तू का डाव रचतेस, का प्लॅन करतेस? सत्य काय आहे ते कळू दे आम्हाला पण. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, ती चांगली माणसं नाही आहेत, ती गुन्हेगार आहेत, गुन्हेगार. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही साधी माणसं म्हणू नका. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ, हे तू ठरवायचं नाही या. त्यांना जे काही बोलायचं आहे ते आम्ही बोलू. फक्त आधी तू आमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ही अबोली इथे काय करते? इथे तुम्ही माझी चौकशी करताय ना, मग इन्क्वायरीमध्ये ह्या अबोलीचं काय काम आहे? बरोबर की नाही? ती वकील आहे, ती काय पोलीस आहे का? मग पोलीस होण्याचं काम तू करू नकोस अबोली. तुझ्यासमोर तर मी एक शब्दसुद्धा बोलणार नाही आहे. तू वकील आहेस ना, कायदा तुला पण माहिती हवा. इथे माझी चौकशी होत असताना तुझं काय काम? कारण तू बचाव पक्षाची वकील आहेस. याचा अर्थ मी जे काही बोलेन त्याचा तू माझ्या विरोधातच त्याचा उपयोग करून घेऊ शकतेस ना. त्याच्यामुळे तुझ्यासमोर मी इथे काही बोलणार नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सुप्रिया, मी इथे फक्त तुला प्रश्न विचारायला उभी आहे. कारण ज्यांची मी केस घेतली आहे ना, त्यांच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे हे मला पण कळायला हवं. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, अजिबात नाही, मी तुझ्यासमोर तर काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की अबोली ठीक आहे, कारण इथे सुप्रियालासुद्धा आता कायद्याची बरीच माहिती झालेली असते. 2 वेळा आलेली असते ना जेलमधून. त्याच्यामुळे इथे आता विरोधी पक्षाच्या वकिलासमोर आपलं काही म्हणणं मांडायचं नाही असं आता तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मग आता काय? आता सुप्रिया बोलते त्याच्यामध्ये तथ्य तर असतंच ना. कारण इथे सुप्रिया चिडते तिच्यावरती. ती म्हणते, तू तर गप्प बस गं, तुला का सांगू मी? तू त्या म्हातारीला वाचवण्याचा प्रयत्न करतेस ना. तेव्हा ते गुन्हेगार लोकांना जर तू वाचवू शकतेस तर तुझ्यासमोर तर मी काहीच बोलू शकत नाही. कायदा तेवढा मलाही कळतो. कळलं ना? तेव्हा इकडे अंकुशला आता वाटतं की आता काय करायचं. अबोलीने बाहेर जाणं महत्त्वाचं ठरतं. कारण इथे सुप्रियाने आता बोललं पाहिजे आणि सुप्रिया काही आता बोलायला अजिबात तयार नसते. त्याच्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता सुप्रियाला बोलतं करण्यासाठी अंकुशला एक निर्णय घ्यावा लागतो. अंकुश म्हणतो की ठीक आहे अबोली, तू एक काम कर, तू थोडा वेळ बाहेर जातेस का? मी हिची चौकशी करतो. तेव्हा अबोलीसुद्धा आता समजून जाते, कारण सुप्रिया काही बोलणार नाही आहे. तेव्हा अबोली आता बाहेर जाते, कारण कायद्याचं पालन हे करणं तर गरजेचं आहेच ना. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता राघूला राग आलेला असतो. राघू आता चाकू घेते. मनवा म्हणते, राघू हे काय करतेस तू? राघू म्हणते, काय गं हे मनवा, इथे आता माझी खोटी काळजी असल्याचं दाखवतेस ना. पण मला माहिती आहे तुला काही माझी काळजी वगैरे नाही आहे. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस, त्याच्याबरोबर लग्न केलंस आणि त्याच्याबरोबर आता इथे सुखी संसारसुद्धा करतेस. आणि माझं काय गं? माझा विचार एकदाही तुझ्या मनामध्ये आला नाही का की तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केल्यानंतर माझी अवस्था काय होईल याचा जरासुद्धा विचार तू केला नाहीस का? तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते, राघू मला सोड, चाकू लागेल मला. तरीसुद्धा इथे राघू काही ऐकायला तयार नसते. राघूने दरवाजा बंद केलेला असतो आणि इथे आता मनवा जोरात ओरडते, राघू. तेव्हा क्रिशने तो आवाज ऐकलेला असतो. क्रिश म्हणतो की हा तर मनवाचा आवाज आहे, ती इतक्या जोरात का ओरडते अशी? तेव्हा इकडे आता क्रिश बघायला येतो. क्रिश बघतो तर काय, इथे राघू आता मनवाला चाकूने मारायला बघते. मनवा स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते, पण राघूच्या हातात चाकू असल्यामुळे तिला आता भीती वाटत असते. तेव्हा इकडे मनवा आता दाराकडे धावत जाणार. राघू तिला पकडते आणि तिला जोरात आता बाजूला फेकून देते आणि म्हणते, काय गं ए, तुझी इतकी हिंमत, बाहेर जायला बघतेस तू? तेव्हा रमा तिथे येते. क्रिश तिला म्हणतो की आई इकडे बघा, राघू बघा काय करते, मनवाला मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे रमा म्हणते, काय ही मुलगी पुन्हा मूर्खपणा करते. जा बरं जा, अबोलीला फोन कर आणि तिला सांग जशी असेल ना तशी घरी या म्हणावं, राघूचा मूर्खपणा थांबवायला या. तेव्हा इथे क्रिश आता अबोलीला फोन करतो आणि म्हणतो की अबोली कुठे आहात तुम्ही? हे बघा जसे असाल ना तसे घरी या. ही राघू बघ काय मूर्खपणा करते, मनवाला मारण्याचा प्रयत्न करते चाकूने. तिला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण ती अजिबात थांबायला तयार नाही. तेव्हा इकडे अबोली म्हणते की क्रिश आम्ही आलोच. तर इकडे अंकुश विचारत असतो सुप्रियाला की सुप्रिया खरं सांग, जे काही आहे ते खरं सांग, लपू नकोस, नाहीतर तुलासुद्धा इथे अटक करायला आणि तुझ्याकडून सत्य वधून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. तेव्हा तू जर इथे नीट चांगल्या भाषेत जर आम्हाला सांगितलंस ना तर तुझ्यासाठीच ते बरं आहे. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का? सांगितलं ना मला काही माहिती नाही आहे म्हणून. नाही माहिती मला पौर्णिमाची मुलगी कुठे आहे. तेव्हा तिथे अबोली येते आणि म्हणते, सर चला लवकर चला सर, घरी खूप मोठा गोंधळ झाला आहे. राघू तिकडे मनवाला मारण्याचा प्रयत्न करते, तिच्या हातात चाकू आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की बघितलं, चल आता लवकरात लवकर मला घरी जावं लागेल.
सुप्रिया, तुझ्याकडे तर मी आता नंतर बघतो. ही राघू का असा मूर्खपणा करायला लागले ना, मला कळत नाही आहे. सावंतबाई, हिला आताच्या आता अरेस्ट करा, आतमध्ये टाका. मी नंतर हिला बघतोच. त्यानंतरला अंकुश गेल्यानंतर सुप्रिया म्हणत असते की घ्या, यांना यांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही आहेत, तर हे लोक माझा प्रॉब्लेम काय सॉल्व करणार. त्यानंतर इकडे अबोली आणि अंकुश दोघेही आता घरी येत असतात. इकडे राघू म्हणत असते, काय गे मनवा, माझा नवरा हवा आहे ना तुला? लाज नाही वाटली का गं तुला हे असं बहिणीबरोबर वागताना? हिंमत कशी झाली तुझी हे सगळं करायची? आणि आता माझ्यासमोरच दोघेजण छान इथे संसार करताय. लाज नाही वाटली तुला? सोडणार नाही मी आता. मला जो काही त्रास दिला आहेत ना तुम्ही लोकांनी, त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार. तेव्हा अंकुश आणि अबोली येतात. अंकुश अबोली म्हणतात की राघू, हे काय करतेस तू? आत्ताच्या आत्ता हा मूर्खपणा थांबव, कळलं ना तुला? अजिबात आता असा मूर्खपणा करू नकोस, मनवाला लागेल, सोड बरं तिला. राघू म्हणते, गप्प बस तू. हे सगळं जे काही घडतंय ना तुझ्यामुळे घडतंय. तू या दोघांचं लग्न लावून दिलेस ना, या दोघांना एकत्र आणण्यासाठी तू प्रयत्न करत होतीस ना. माझा विचार तू अजिबात केला नाहीस की या दोघांचं लग्न लावून दिल्यानंतर माझ्यावरती याचा काय परिणाम होईल, याचा विचार तू केलास का? तेव्हा अबोली म्हणते की मनवा आणि क्रिश यांचं लग्न मी आत्ता लावून दिलं, पण याच्या आधीपासून मी तुझाच विचार करत होते ना राघू, मग तेव्हा तू का समजून गेली नाहीस? तेव्हा राघू म्हणते, गप्प बस गं, खोटं बोलू नकोस. तेव्हा इथे रे अबोली म्हणत असते, मला खोटं बोलायची गरज नाही आहे. हे बघ, तू स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करून ठेवलेस. त्यानंतरला अंकुश दाराला लाथ मारतो आणि आतमध्ये येतो आणि इथे आता राघूच्या जोरदार कानाखाली देतो आणि म्हणतो, भानावरती ये जरा, काय करतेस माहिती आहे का? मागच्या वेळेला सुद्धा असाच मूर्खपणा करण्याचा प्रयत्न केला होतास, तेव्हा जेलमध्ये टाकलेलं लक्षात नाही आहे वाटतं तुझ्या. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, राघू, हा आता शेवटचा मूर्खपणा तुझा. पुन्हा जर तू मनवाच्या वाट्याला जरी गेलीस ना, तरीसुद्धा मी विसरून जाईन की तू माझी नणंद आहेस. तेव्हा राघू म्हणत असते, तसंही तू विसरूनच गेलीस ग की मी तुझी नणंद आहे. माझ्यापेक्षा जास्त तुला हिचाच पुळका आहे ना. या दोघांना एकत्र आणण्यासाठीच तू प्रयत्न करत होतीस ना. तेव्हा अबोली म्हणते, राघू, याच्या आधी मी किती वेळा तुला सांगितलं आहे की तुझ्या आणि क्रिसच्या नात्याला एक चान्स दे, तू त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला किती वेळा मी समजवलं होतं डिवोर्स घेऊ नकोस म्हणून, जरा विचार कर. पण नाही, डिवोर्स घेण्याची घाई कुणाला होती, बरोबर की नाही? स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करून घेतलेस. तेव्हा राघू म्हणत असते, गप्प बस ग तू, तुला काही माझी काळजी वगैरे नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, तुला माहिती नसेल पण देवाला माहिती आहे, मी कधीच तुझं वाईट चिंतलेलं नाही आहे. प्रत्येक वेळेला आत्तासुद्धा मी फक्त तुझ्या भल्याचा विचार करत असते, वाईटाचा विचार नाही. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, दिसला तुझा विचार, बघितलं ना, जेव्हा या मनवाचं आणि क्रिसचं लग्न लावून दिलंस ना, तेव्हाच मला कळलं की तू माझा किती विचार करतेस ते. तेव्हा इकडे मनवा आणि क्रिश दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले असतात. राघूचं वागणं दिवसेंदिवस खूपच जास्त विचित्र होत असतं. तेव्हा इकडे रमा म्हणत असते की हे काय बोलतेस तू राघू, अबोलीला बोलतेस तू? अबोलीने प्रत्येक वेळेला तुझ्या भल्याचाच विचार केला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सपोर्ट केला आहे, आणि आता तू तिच्यावरती सगळा आरोप टाकतेस. अगं, क्रिशला कुणी सोडलं? घाईघाईने डिवोर्स कुणी घेतला? त्याच्यावरती जबरदस्ती कुणी केली डिवोर्ससाठी? तूच केलीस ना. अगं, तुझ्या हाताने तुझं आयुष्य तू उद्ध्वस्त करून टाकलेस आणि त्याला आता जबाबदार ठरवतेस अबोलीला. लाज नाही वाटत का गं तुला हे सगळं करताना? तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की ठीक आहे, बाद झाला आता, मला या घरामध्ये वाद नको. आता याच्यावरती एकच तोडगा, एकच पर्याय की आपण ही भांडणं थांबवू शकतो. तेव्हा इकडे अबोली म्हणते, काय करणार आहेस तू क्रिश? तेव्हा क्रिश म्हणतो की मी आणि मनवा आम्ही या घरातून आता कायमचे निघून जाणार आहोत. आम्ही या घरामध्ये पुन्हा कधीच येणार नाही. तेव्हा इकडे जेव्हा क्रिश आपला निर्णय सांगतो, सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आश्चर्य वाटत असतं सगळ्यांना, कारण क्रिश त्या घरामध्ये राहत असतो, सगळ्यांना त्यांचा आधारच वाटत असतो. पण आता क्रिशने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे काका काकू आता लॉकअपमध्ये असतात. तेव्हा सुप्रिया इथे पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडून घेते. दरवाजा उघडल्यानंतर ती हळूवारपणे आता आतमध्ये जाते आणि काका काकूंना मारण्याचा प्रयत्न करत असते. ते दोघे बिचारे शांतपणे झोपलेले असतात. इथे आता सुप्रिया जाते आणि त्यांच्या डोक्यामध्ये मडकं घालणार, तेवढ्यातच तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, सुप्रिया, काय करतेस तू? थांबव हा तुझा मूर्खपणा. आणि तिच्या हातातून मडकं घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अबोली, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे, लॉकअप बंद असताना सुप्रिया तिथे गेलीच कशी? म्हणजे नक्कीच कुणीतरी तिची मदत केलेली आहे. तेव्हा इकडे पण आता ही जी सुप्रिया आहे ना, साधीसुधी मुलगी नाही आहे. उद्या कोर्टामध्ये सुद्धा ती नक्कीच काहीतरी मोठा गेम करणार आहे.
खूप मोठी बाजी मारणार आहे ती, तेव्हा आपल्याला सुद्धा तयारीत असायला हवं. तेव्हा इकडे कोर्टामध्ये आल्या आल्या सुप्रिया जेव्हा उभी राहते तेव्हा ती काकांकडे बघते आणि त्या दोघांना खुणावते की तू आणि अशी गळ्याला हात लावते आणि म्हणते की मारून टाकणार आणि लवकरच वरती पाठवणार, नरकात पाठवायची तयारी केलेली आहे असं इथे सुप्रिया खाणाखुणा करून त्यांना सांगत असते. तेव्हा काका तिच्या या धमकीला खूपच जास्त घाबरतात.